पुण्याच्या एका संस्थेतून व्हॉइस ओव्हरचा कोर्स केलाय आणि मग त्याच्यामध्ये ते तुम्हाला एक्सरसाइज किंवा तुमचे स्पष्ट उच्चार यावे असं तुम्ही काय केलं का? कारण तुमचा आवाज खूप युनिक आहे. मला असं वाटतं प्रत्येकाकडे आवाज असतोच किंवा त्याला तुम्ही भाजी विकायला यूज करताय की स्टुडिओत रेकॉर्ड करायला यूज करताय हे सगळं आपल्या याच्यावरती असतं. सगळ्यांकडे सगळं नसतं. ह्याच्यात तुम्ही भाषेवरती प्रभुत्व कसं मिळवलं? माझं वाचन फक्त गरजेपुरतं जे आपल्याला करायचं आहे. म्हणजे नाटकाच्या वेळेस नाटकाच्या स्क्रिप्ट व्यवस्थित वाचता आल्या पाहिजे. भाषा खूप सुंदर आहे, त्याची मांडणी खूप सुंदर आहे, तरीही ट्रोलिंग कोणालाच चुकलं नाही. इलेक्शनचे पण मी बरेचसे रेकॉर्डिंग करतो. सो एक निगेटिव्ह व्हॉइस ओव्हर होता. सो समोरच्याचा डायरेक्टली कॉल आला आणि त्याने शिवीगाळ चालू केली डायरेक्टली की तुम्ही कसं काय आमच्या नेत्यांना असं बोलू शकता, असं तसं हे ते म्हणलं थांब एक मिनिट, कुठला व्हिडिओ आहे, काय आहे, मला दाखव. नमस्कार. गप्पांच्या गावात एका नव्या एपिसोडमध्ये मी राधिका आणि देवेंद्र तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहोत. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्यांचं नाव सध्या सोशल मीडियावर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जोरदार गाजत आहे. स्वतःचा वेगळा स्टाईल, अनोखी बोलण्याची ताकद आणि लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करणारी प्रामाणिक विचारशैली, हे सर्व मिळून तयार होतं आदिल नूर शेख हे व्यक्तिमत्व. शून्यातून सुरुवात करून स्वतःचा ब्रँड तयार करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास किती धडाडीचा होता हे आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेणार आहोत. लोक त्यांना कधी मोटिवेशनल स्पीकर म्हणतात, कधी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, तर कधी धाडसाने जगणाऱ्या तरुणांचा रोल मॉडेल. पण आज आपण जाणून घेणार आहोत या नावाच्या मागची खरी कथा, संघर्ष, वळण आणि त्यांचा अनफिल्टर्ड ट्रूथ. चला तर मग स्वागत करूया आदिल नूर शेख, द व्हॉइस, द वाइब अँड द रायझिंग फेस ऑफ द न्यू जनरेशन. नमस्कार सर. नमस्कार मॅम. तुमच्या गप्पांच्या गावात खूप मनापासून स्वागत थँक्यू करते सो मच. आणि थँक्यू सो मच तुम्ही माझ्या विनंतीवर आलात, त्यासाठी आधीच थँक्यू म्हणते. माय प्लेजर. सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. खूप आधीपासून तुमच्या कविता इंस्टाग्रामवर ऐकत असते आणि तो इतका सुंदर आवाज, इतकं छान सेटअप, मराठी भाषा सहज बोलतो आपण. त्याच्यामध्ये एक ठहराव आहे, कुठे थांबायचं, कुठे उंच व्हायचं, जड आवाज कुठे करायचा. या एकंदरीत सगळ्या तुमच्या व्हॉइस ओव्हर प्रवासाबद्दल आम्हाला सांगा. सुरुवात Okay. कुठून झाली? सुरुवात आवाजापासून नाही झाली. सुरुवात झाली चित्रकला महाविद्यालयापासून. अच्छा. म्हणजे कला क्षेत्रातलं ते पहिलं पदार्पण होतं. सो 10वी नंतर मी डायरेक्टली डिप्लोमाला गेलो, जे विशारदसाठी, चित्रकला विशारदसाठी. सो आधी चित्रकला आयुष्यात आली, मग चित्र काढता काढता नाटक आयुष्यात आलं. आणि नाटक करता करता हे जे काही संस्कार तुम्ही म्हणले की ठहराव किंवा स्पष्टोच्चार, शब्दोच्चार, या गोष्टी नाटकात कंडिशनिंग झाल्या. नरिशमेंट तिथे झाली खरी. सो नाटकाने खूप दिलंय आणि हे जे काही व्हॉइस ओव्हर क्षेत्र आहे हे पण नाटकाच्या जोरावरती आज तगलेलं आहे. किंवा त्या काळी जे काही संस्कार झालेत भाषेवरती, जिभेवरती, सो तिथूनच सगळं झालं. म्हणजे नाटक आलं आयुष्यात आणि मग त्याने सगळं चेंज केलं. सो प्रयोग करता करता सगळं डिक्शनवरती काम झालं आणि मग हळूहळू स्टुडिओत जाऊन रेकॉर्ड केलं, म्हणजे करता येत होतं. जशी काही रिक्वायरमेंट असेल, सो साऊंड इंजिनियर असतात ते स्टुडिओत इन्व्हाइट करायचे एखाद्या प्रोजेक्टसाठी. देन मग मी स्वतःचं सुरू केलं, स्वतःचा स्टुडिओ क्रिएट केलं आणि आता इंडिव्हिज्युअली मी या क्षेत्रात कार्यरत आहे. पण मग तुम्ही व्हॉइस ओव्हरचा कोर्स केलाय? नाही. मी हा प्रश्न का विचारते, कारण मी केलाय. ओके. मी पुण्याच्या एका संस्थेतून व्हॉइस ओव्हरचा कोर्स केलाय आणि मग त्याच्यामध्ये ते तुम्हाला एक्सरसाइज किंवा तुमचे स्पष्ट उच्चार यावे म्हणून, म्हणजे टंग आणि फिम्ब्री, नाही आम्हाला आता डेन्सिटीमध्ये फिम्ब्री जर जास्त खूप ऍक्टिव्ह असतील तर तुमचे उच्चार स्पष्ट येत नाही, मग त्याच्यावर आम्हाला काम करायला सांगितलं होतं. असं तुम्ही काय केलं का? कारण तुमचा आवाज खूप युनिक आहे, खूप सुंदर आहे. नाही, याच्यात नॅचरल जे काही आहे ते आहेच. मला असं वाटतं प्रत्येकाकडे आवाज असतोच. शेवटी तुम्ही प्रॅक्टिस करून किंवा त्याच्यावर कसे संस्कार करतायत किंवा त्याला तुम्ही भाजी विकायला यूज करताय की स्टुडिओत रेकॉर्ड करायला यूज करताय, हे सगळं आपल्या याच्यावरती असतं. सो हेच ना, मग मी तेच म्हणतो ना की नाटक ही गोष्टच अशी आहे की तिथे तुम्ही फक्त उभं राहणंच शिकत नाही, तर तिथेही असतात की सगळे एक्सरसाइज असतात किंवा ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात नाटकाची तेव्हा तुम्ही डायलॉग फास्ट बोलून बघतात, स्लो बोलून बघतात, अनवॉन्टेड ठिकाणी थांबून बघतात. सो ह्या गोष्टीच मला शिकवत होत्या आणि इथूनच हे सगळं काय म्हणता येईल ना, R&D आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालेली आहे. नाटक करता करता ऑटोमॅटिकली ते गमक सापडलंय आणि ते यूज होत आहे. सो त्यासाठी मी स्पेसिफिक अशी कुठली ट्रेनिंग घेतलेली नाहीये.
आणि बस ते मला मला बरेच जण म्हणतात की आम्हाला शिकायचं आहे तुझ्याकडून, बट मला माहित नाही की हे माझ्यात कसं आलंय. आणि शिकवायचं म्हटलं एक सिलेबस लागेल ना. होय होय सो तो सिलेबसच क्रिएट होऊ शकत नाही माझ्याकडून, कारण की ती बऱ्यापैकी नॅचरल आहे आणि नकळत घडलेल्या गोष्टी आहेत ते सगळ्या. सो याच्यात काही ट्रेनिंगचा कुठलाही हे नाहीये, विशेष आधार नाहीये. कोणाला जे काही खरं आहे वाटणार नाहीये की तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं नाहीये. नाही, ट्रेनिंग हा म्हणजे जर सांगायचं झालं तर नाटकच तेच ट्रेनिंग. पण ते पण नाटकाचं पण असं स्पेसिफिक ट्रेनिंग घेतलेलं नाहीये. आम्ही सगळे मित्र एकत्र येऊन करत करत झालेलं सगळं. म्हणजे आमचा ग्रुप बनला, आम्ही बरेच दौरे केले, नाटकाचे प्रयोग केले. मी स्वतः लिहितो पण. सो नाटक लिहून परफॉर्म करणं, उभं करणं, याच गोष्टी सगळं घडलंय, ते घडून आलंय. लेखक पण आहात, दिग्दर्शक पण आहात आणि व्हॉइस ओव्हर तर तुम्ही आहातच. एकंदरीत म्हणजे चित्रकलातून इकडे शिफ्ट कसा झाला? नाही, ते त्याला असं काही हे नव्हतं. मुळात चित्रकलेत पण शिफ्ट असं म्हणजे वडिलांमुळे झालं ते. आमच्या घरात पूर्ण असं कॉमर्सचं वातावरण आहे. मार्च एंडिंग वगैरे शब्द कानावर पडत असतो, ऑडिट वगैरे असे शब्द फिरत असतात घरी. बहीण सीए आहे, दाजी सीए, वडील अकाउंटंट आहे. सो माझं निश्चित होतं की कॉमर्स लाईनला मी पण नकळत, इव्हन मी लाईन मध्ये उभा पण होतो फॉर्म भरायच्या कॉलेजच्या. तर 2-3 नंबर होते, आता मला फॉर्म द्यायचाच आहे. वडिलांचा फोन आला होता मला, म्हणजे तुझ्या कॅम्पसमध्ये उभा आहे, त्या कॅम्पसमध्ये एक डिपार्टमेंट आहे जीडी आर्ट म्हणून, तिथे चित्रकला शिकवतात, तुला आवडते ना चित्र काढायला? म्हटलं हो. म्हणजे तू काही कॉमर्स करणार नाहीस म्हणे, तू गेला तरी आमचा पैसा खर्च करणार आहेस, सो तुला जे आवडतं तू ते कर म्हणे, जा तिकडे चौकशी कर आणि काढ म्हणे चित्र, बघ कसं वाटतंय, पुढे बघू काय होतंय. सो तिथून म्हणजे काय म्हणूयात ना आपण, मला असं वाटतं की चित्रकला ही सगळ्या कलांचा एक गाभा आहे. तिथे तुम्हाला तोल कळतो, कलर स्कीम कळते, आकार कळतात. सो ह्या सगळ्या गोष्टी नकळत नाटकात सुद्धा इम्प्लिमेंट झाल्या. आणि मग नाटकाचा सगळ्यात मोठा पार्ट ज्याला आपण म्हणू तो आवाज आहे. नाटक हे शब्दाचं माध्यम आहे, नटाचं माध्यम आहे. सो तिथे तुम्हाला एक फ्रेम दिसत असते ऑडियन्सला, आणि ऑडियन्सला खेळवत असतो तो नटाचा आवाज. कारण की एका चौकटीत आपण करून करून काय करणार आहे, तुम्ही चौकट बदलू शकत नाही. जे काय करायचं त्या चौकटीत करायचंय, आणि जे काही क्रिएट करायचं त्या आवाजातून क्रिएट करायचं. सो तिथूनच असं सगळं टप्पे टप्पे होत होत असं इथपर्यंत आज इथे या स्टुडिओत येऊन बसलोय. काल ना आम्ही एक शिवाजी महाराजांवरती पॉडकास्ट शूट केला आणि तो शूट आटपून म्हणजे शिवाजी महाराजां तो बहिर्जी होता आणि आमचं नवीन सेगमेंट आहे स्वराज्य गाथा म्हणून. ओके. तर त्याच्यामध्ये आम्ही महाराजांविषयी आणि महाराजांच्या शिलेदारांविषयी गोष्टी सादर करणार आहोत किंवा एक एक शिलेदार त्यांच्याविषयी सांगणार आहोत. तर मग संध्याकाळी घरी गेल्यानंतर देवेंद्र मला म्हणाला, अगं उद्या जे गेस्ट येणार आहेत त्यांना मला दाखव तरी कोण आहेत, काय ते. मग मी त्यांना तुमची इंस्टाग्रामची रील ऐकवली आणि ती नेमकी महाराजांवरती होती. हा, एक पोस्ट जी आहे ती पिन केलेली आहे. येस. आणि ती त्यांनी ऐकली. ऐकल्यानंतर तो एकदम म्हणजे नम झाला, म्हणजे चार्ज होता आणि नम झाला. तो बोलतो आवाज सुंदर, जे लिखाण आहे ते खूप सुंदर आणि त्याला प्रेझेंट करायचं ते प्रेझेंटेशन तेही खूप सुंदर. सो हे सगळे कारण कसं आहे, याच्यात 3-4 गोष्टी ऍड जरी असल्या आणि एक जरी मिसिंग असली तर मग गडबड गोंधळ होते. सगळ्यांकडे सगळं नसतं. ह्याच्यात तुम्ही भाषेवरती प्रभुत्व कसं मिळवलं? मग तेच ना, मी तेच सांगतो, हे नाटकानेच सगळं केलंय. बट ह्याला नाही का, वाचन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बट माझं वाचन तितकं नाहीये. माझं वाचन फक्त गरजेपुरतं, जे आपल्याला करायचंय. म्हणजे नाटकाच्या वेळेस नाटकाच्या स्क्रिप्ट व्यवस्थित वाचता आल्या पाहिजे, इथपर्यंत लिमिटेड होतं. की म्हणून मी खूप सारे पुस्तकं घेतले, अशी शेल आहे माझ्याकडे, असं काही नाहीये. म्हणजे तसला वाचक नाहीये मी. पण जे काही वाचायचंय ते परफेक्ट वाचायचंय, अचूक वाचायचंय, अस्खलित वाचायचंय. या गोष्टीकडे मी फोकस होतो. आणि की आमच्या नाटकात नियमच पहिला हा असतो की तुम्ही जे काही बोलताय ना, त्याचा शब्द आणि शब्द स्पष्टपणे समोरच्या कानावर पडला पाहिजे. डायलॉग बोलताना डायलॉग संपवायचा नाहीये, तो एन्जॉय करायचा आहे आणि तो समोरच्याला परफेक्टली कळाला पाहिजे, ऐकू आला पाहिजे. सो ह्या गोष्टीतूनच भाषेवरचं जे प्रभुत्व आहे ते इथे तयार झालं. आणि मग तेच ना, की तुम्ही 2 प्रकार असतात वाचनाचे. एक मनात वाचन असतं, जे आपण चिंतनात असतं, आपल्याला समजून घ्यायचं असतं, तेव्हा आपण मनातल्या मनात वाचन करतो. आणि दुसरं असतं ते भाषा शुद्धीचं असतं, किंवा मग प्रेझेंट करण्याचं जे वाचन असतं, की आपल्याला कोणाला तरी काहीतरी सादर करायचं आहे. सो तेव्हा मनात वाचून चालत नाही, तेव्हा आपल्याला मोठ्याने वाचावं लागतं. सो ते जे मोठ्याने वाचन असतं ना, ते फोकस्ड होऊन प्रॅक्टिस केलेली आहे मी.
की आपले शब्दोच्चार चुकू नये. जो शब्द जसा उच्चारला गेला पाहिजे तसाच उच्चारला गेला पाहिजे. सो हे सुरुवातीला जे हे लावून घेतलेत ना, संस्कार करून घेतले किंवा बॅरियर्स लावून घेतले की आपल्याला चुकीचं बोलायचं नाहीये. तिथून जास्त या गोष्टीचा डेव्हलपमेंट झाली. आता कसे आपण हा पॉडकास्ट गेल्यानंतर बघणारे पण जो एज लिमिट आहे आपला तो 22 to 40 एज मध्ये आहे. सो कोणी उठून म्हणेल मला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचे किंवा मी स्टुडिओ टाकतो आणि मी बोलायला सुरुवात करतो. पहिली गोष्ट, हे इतकं सोपं आहे का? आणि दुसरी गोष्ट, कोणी उठून आजकाल कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे खूप झालंय. गल्ली बोळात तुम्हाला कॉन्टेंट क्रिएटर दिसतो आणि तो स्वतःला कॉन्टेंट क्रिएटर म्हणतो. स्पेलिंग येत नसलं तरी तो म्हणतो. याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला काय सांगाल? ओके. यामागे तुम्ही मागाशी म्हणाल मी इथवर पोहोचलोय, याच्या मागे किती मेहनत आणि किती प्रवास आहे? खूप आहे. म्हणजे आता प्रश्न असा आहे की येणाऱ्या लोकांसाठी सांगायचं आहे किंवा जे करतात त्यांच्यासाठी सांगायचं आहे. सो सोपं बिलकुल पण नाहीये. मुळात नाहीये सोपं. ह्याच्यात खूप मेहनत आहे, खूप वर्षांची मेहनत आहे. आणि नुसतं तुमच्याकडे माईक असून चालत नाही. तुमच्याकडे शब्दोच्चार हा एक पार्ट झाला त्याच्यातला. आवाजाच्या पण काही हे असतात, नियम असतात की कुठलीही स्क्रिप्ट आली तर ती कशी वाचून चालत नाही. तिथे इमोशन्स खूप मोठा रोल पार करतात. सो तुमच्याकडे जर अशी काय म्हणूयात आपण त्याला, प्रत्येक ब्रँड एक वेगळी आत्मा घेऊन येत असतो. प्रत्येक स्क्रिप्ट एक वेगळं इमोशन घेऊन येत असतो. तो ओळखता येणं ही सगळ्यात मोठी प्रॅक्टिस आहे. ह्याच्यातली प्रॅक्टिस हीच आहे की स्क्रिप्टचा अर्थ समजून घेणं आणि त्याच्यातला भाव, स्पेसिफिक भाव आपल्याला तिथे मांडता आला पाहिजे. सो हाच पार्ट जो आहे तो प्रॅक्टिसचा पार्ट आहे इथे. सो हे एका दिवसात घडत नाही. ह्याच्यात खूप सारी मेहनत आहे, खूप सारी प्रॅक्टिस आहे. आणि मला असं वाटतं की जे नवीन येण्याचा विचार करतात त्यांनी नक्कीच यावं. पण मग 100% त्यांनी त्याच्यावरती फोकस व्हावं. प्रत्येक गोष्टी परफेक्ट, कारण की तुम्ही नाही टिकू शकत जर तुमच्याकडे वाचा शुद्ध नाहीये तुमची, किंवा तुमच्याकडे पेशन्स नाहीये या सगळ्या गोष्टींना शिकण्याचे. तुम्ही एखाद्या जाणकाराकडून समजून घ्यायला हवं की मी त्याला वाचून दाखवायला हवं की मी वाचतोय ते बरोबर आहे का, चुकतंय तर काय चुकतंय. सो हे सगळे पेशन्स, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याला करणं गरजेचं आहे. नुसतं माईक असून चालत नाही. आपण रिजेक्ट होऊन जाऊ जर तुम्ही डायरेक्टली घुसलात आणि एखादं काम मिळालं आणि तुम्ही जर सगळं चुकीचं करताय तर ते ऍक्सेप्ट होणारच नाहीये. सो इथे आहे, मेहनत तर आहे तिथे. एका रात्रीत नाही चेंज होत. कुठलाही जो व्हिडिओ मी बघते ना तो खूप लोकांना भावतो. काही लोक रडतातही जेव्हा इमोशनल कॉन्टेंट असतं तेव्हा. त्या स्क्रिप्टचा गाभा समजून घेण्याचंही एक कौशल्य असतं. सगळ्यांनाच ते जमत नाही. मग असा काही प्रसंग घडलाय आयुष्यात, की काहीतरी घडलंय आयुष्यात, की तुम्ही इतकी सुंदरपणे त्याची मांडणी करता? काय याच्या मागचं काय कारण? नाही असं काही घडलेलं नाहीये. आमच्या नाटकात एक वाक्य असं असतं की अर्थ हा डायलॉग मध्ये नसतो. त्या डायलॉग मध्ये जो घेतला जाणारा पॉज आहे ना, तिथे ते वाक्य बोलत असतं बस. सो ते जेव्हा कळतं ना आपल्याला की थांबायचं कुठे, सो तिथेच मला वाटतं इमोशन्स जनरेट होतात. तुम्ही इमोशनली एखादं वाक्य वाचलं ते मे बी हिट होईल, बट तुम्ही योग्य ठिकाणी थांबलात ना, एखाद्या वाक्यात जेव्हा तुम्ही थांबता तिथे ऑडियन्स अटेन्शन मध्ये येऊन जातं की हा आता काही बोलणार आहे, किंवा जो तो थांबा आहे ना तो तिथे घात घालत असतो, किंवा आपल्या काळजावरती जो काही वार होतो तो पॉज तिथे वर्क करत असतो. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये पॉज हा सगळ्यात मोठा मेन कॅरेक्टर आहे. वाक्य संपवून चालत नाही, वाक्य जगता आलं पाहिजे, त्याला चघळता आलं पाहिजे. सो हे स्किल आहे त्याच्यात. इमोशन्सचा खेळ पॉज मध्ये आहे. किंवा असंही म्हणेन मी की योग्य शब्दावर जोर देणं हेही जमलं पाहिजे. त्यातला महत्वाचा शब्द कोणता ते ओळखता आलं पाहिजे. आणि जो शब्द महत्वाचा असतो त्याच्या आधी पॉज आलाच पाहिजे, म्हणजे त्याला तितकं हे येतं, वेट येतं, वजन येतं त्या शब्दाला. गंमत आहे ती. इतके लोक तुम्हाला इंस्टाग्रामवर ऐकत असतात, बघत असतात. बघण्याचं पण आपल्याकडे आलंय म्हणून बघत असतात. सगळं छान आहे. आवाज फारच सुंदर आहे, भाषा खूप सुंदर आहे, त्याची मांडणी खूप सुंदर आहे. तरीही ट्रोलिंग कोणालाच चुकलं नाही. असा काही एखादा प्रसंग? ट्रोलिंगचा प्रसंग ट्रोलिंग किंवा हेटर्स? नाही, म्हणजे एक मिसअंडरस्टँडिंग झाली होती. आता मागचाच घटना आहे. त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही मी, बट राजकीय आता इलेक्शन्सचे पण कामं असतात माझ्याकडे.
सो तो ऍक्च्युली व्यवस्थित ब्रेड बटर आहे माझ्यासाठी. तो इलेक्शनचा पिरियड म्हणजे एखाद्या माणसाने उन्हाळ्यात रसाचं दुकान टाकण्यासारखं आहे. सो त्या प्रवाहात चांगले पैसे मिळतात म्हणून इलेक्शनचे पण मी बरेचसे रेकॉर्डिंग करतो. सो एक निगेटिव्ह व्हॉइस ओव्हर होता. सो समोरच्याचा डायरेक्टली कॉल आला आणि त्याने शिवीगाळ चालू केली डायरेक्टली, की तुम्ही कसे काय आमच्या नेत्यांना असं बोलू शकता, असं तसं हे ते. मी म्हटलं थांब एक मिनिट, कुठला व्हिडिओ आहे, काय आहे, मला दाखव. नाही, आम्हाला कन्फर्म आहे, हा तुझाच व्हॉइस आहे आणि आम्ही कन्फर्म केलंय आणि आम्ही तुझ्या घरी पण येऊ शकतो, असं तसं. म्हटलं ये म्हटलं घरी, मला आधी व्हिडिओ तर बघू दे म्हटलं, मला काय नेमकं तू कुठल्या व्हिडिओ विषयी बोलतोय. नाही म्हणा, तरी जर मी तुला व्हिडिओ पाठवेल म्हणे, फोन कट केल्यावर तू फोन उचलणार नाही माझा. म्हटलं माझा आवाज असला नसला तरी मी तुला कॉल बॅक करणार, मला आधी व्हिडिओ बघू दे, मग आपण याच्यावर चर्चा करू. देन त्याने मला व्हॉट्सअपवर व्हिडिओ शेअर केला आणि तो माझा आवाज नव्हता. सो लोकांना असं नॉर्मली फरक असतो ना आवाजात, सो तो कळत नाही बऱ्याचदा. आणि हा व्हॉइसवर करतो म्हटलं याचाच आवाज आहे. सो त्याने डायरेक्टली भडास काढली माझ्यावरती आणि मी जेव्हा तो क्रॉस व्हेरीफाय केला तर तो माझा आवाज नव्हता. मग मी माझ्याकडे राईट्स आले त्याच्यावरती चढायचे आणि मग मी त्याला कॉल करून कन्फर्म केलं की नाही, तुझं रिसर्च टीम चुकीची आहे, तू व्यवस्थित त्याला सर्च केलेलं नाहीये, हा माझा आवाज नाहीये म्हटलं. सो मग तो सॉरी वगैरे म्हणायला लागला. पण तिथे मला राईट्स होते की डायरेक्टली तू कॉल करून शिवी नाही देऊ शकत. सो असा हा एक छोटासा प्रसंग आहे, म्हणजे रिसेंटली हा प्रसंग आहे. तसं इतकं ट्रोल होण्या इतकं मी कॉन्टेंट पण तसा घेत नाही की कोणी मला ट्रोल करेल किंवा काय. सो अजून तरी मी अबाधित आहे त्या गोष्टीपासून. म्हणजे कॉन्टेंट निवडतानाही विचार केला पाहिजे. हा करावा लागतो. कारण की कसं आहे ना, आपण सगळ्यांनाच आनंदी नाही ठेवू शकत जगात, बट जितका प्रयत्न करू शकतो तितकं करूच शकतो. उगाच का एखादा असा टॉपिक निवडायचा की जेणेकरून कोणाच्या भावना दुखतील आणि आपण ट्रोल होऊ. सो खूप मोठे मोठे कलावंत, इतके मेहनत घेतलेले कलावंत, म्हणजे ज्यांनी पिढी घडवली सिनेमा इंडस्ट्रीची, ते जर आजच्या काळात ट्रोल होऊ शकतात, आपण कोणीच नाहीये. बरोबर. एवढे मोठे कारकीर्द असलेले लोक ट्रोल होऊ शकतात, तर आपण काहीच नाही. त्याच्यामुळे पण मग ह्यांना घाबरून पण चालणार नाही आपल्याला, ते ट्रोल करणारा. कारण ट्रोल करणारा स्वतःची ओरिजिनल प्रोफाईलवरून ट्रोल करतच नसतो ना. सो ह्यांना काय घाबरायचं, तो पण एक प्रश्न आहे. बट कसं आहे ना, ते मेंढरांसारखं एकाने केलं की सगळं त्याच्या मागे जायला लागतं. त्या दिवशी आमचा एक रेड लाईटचा व्हिडिओ गेला, त्यानंतर तो इंस्टाग्रामवर गेला आणि इंस्टाग्रामवर एका बाईनी मला वेगळीच काहीतरी कमेंट दिली आणि खूप म्हणजे विचित्रच होती ती, इथे सांगण्यासारखी पण नाही ती. आणि मला कळेना की अगं मी कॉन्टेंट काय देते, गेस्ट कोण आहे आपल्या पुढे, तुम्ही ते ऐकलं पाहिजे. मला त्याच्याबद्दल जास्त अवेअरनेस झालेला हवाय. माझ्याविषयी बोलू नका, मी माझ्यासाठी नाही पॉडकास्ट करते, गेस्टचं काय बोलतात त्याचा शब्द ऐकण्यासाठी. ट्रोलर्स हे सगळीकडेच आहे आणि प्रत्येकाला त्याच्याबरोबर डील करावं लागतं. हो. आतापर्यंतच यश, खूप यश, पण कुठला व्हिडिओ आहे, कुठली कविता आहे, असं काही? तसं नाही. यश अजून तसा स्पेसिफिक नाही मिळाला, बट जो सध्याचं मी कॉन्टेंट क्रिएट करतोय सध्या, नावांचे अर्थ सांगणं आणि त्या नावाला थोडंसं मोटिवेशन देणं, सो ते सध्या छान चालतंय. कारण की आणि त्याच्यात गंमत अशी आहे ना की आपण आता मी जर राधिका नाव घेतलं ना, तर जगभरातल्या सगळ्या राधिकांना रिलेट होईल असं कॉन्टेंट क्रिएट करून त्यांना छान वाटेल, त्यांना सुदिंग वाटेल असं सध्या मी एक सिरीज चालू केली. साधारण मी आता मला आठवत नाही, बट एक 60-70 नावं कव्हर केलेत आतापर्यंत आणि त्याचा रिझल्ट छान होतोय. म्हणजे जास्त लोकांपर्यंत मी पोहोचतोय. आणि गंमत अशी होते ना की समजा मी जर राधिका नावावरती जर काही केलं ना, तर पुढचे 2-3 क्लाइंट राधिका नावाचे माझे क्रिएट होत आहेत व्हॉइस इंडस्ट्रीमध्ये. सो ही एक डबल मला फायदा असा होतो याचा की आता माझ्या हातात आहे की मला मित्र आणि क्लायंट कोणत्या नावाचे निवडायचे सोशली. सो हा माझा प्रयोग सध्या बऱ्यापैकी चांगला चालतोय. तर आय डोंट नो ते कुठपर्यंत सस्टेन होईल किंवा लोक कधी बोर होतील, बट आता चालतोय तर आपण चालूयात. आणि याच्यात पण मी आता थोडेसे कमर्शियल बॅरियर्स टाकलेत की आता फ्रीमध्ये नाही करणार, आता तुम्हाला तुमच्या नावासाठी स्पॉन्सर करावं लागेल. सो हा एक दुकान ओपन झालेलं आहे. नाव म्हटलं ना की ते आपलंसं वाटतं, असं वाटतं हा बोलणारा माणूस हा अगदी आपलासा आहे, जवळचं नातं वाटतं आणि त्याच्यामुळे ते आणखी छान वाटतं. त्याच अनुषंगाने बनवलं जातं ते की जे नाव आपण घेतोय त्या नावासाठी ते पूर्णपणे पर्सनली किंवा त्याच्यासाठीच बनवलं जातंय, असं त्याला स्टिम्युलेशन ज्याला म्हणतो आपण. सो त्याच हेतून ते सगळं क्रिएट होतं आणि चांगला रिस्पॉन्स येतोय या गोष्टीला. सिनेमा इंडस्ट्री आपली खूप मोठी इंडस्ट्री आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधून जर एखादी संधी आली तर कोणाला आवाज द्यायला आवडेल? आवाज द्यायला आवडेल? अच्छा.
मीच स्वतः रोल करेल आणि मलाच स्वतःला डब करेल. दॅट्स अ ग्रेट आन्सर. माझ्याशिवाय आता माझ्या आवाजाच्या लेवलचं कुठलं ऍक्टर आता मला आता आठवत नाहीये, म्हणून असं उत्तर द्यावं लागलं मला. बट मी विचार करून सांगू शकतो याच्याबद्दल थोड्या वेळात. तुम्ही ज्या सिरीज करताय आता हे नावाचं तर आहे पण त्या आधीचं पण काही प्रसंगावर आधारित आहे की काही आयुष्यात एखादी घटना घडली म्हणून किंवा एखादे काल जे लेखक आले होते ते मला बोलले गाडीत चालता चालता मला एक ते असतात ना काय गोंधळी असतात काय ते तो एक कोणीतरी दिसला आणि त्याच्यावरून मला माझा वारकरी? पहिला नाही नाही हम्म. पोतराज पोतराज, आणि हो. त्याच्यावरून मला माझ्या पुस्तकाची पहिली कथा. अच्छा. तर मग असं काही आढळलं आणि म्हणून मग तुम्ही एखादी सिरीज पूर्ण केली म्हणजे या सिरीजची कल्पना येते कुठून डोक्यात? हा नाही आता हे सगळं ना 1000-1200 पोस्ट पडल्यात आता याच्यावरती. त्याच्यामुळे आता हे सगळं एक्सपेरिमेंट करता करता जमलेलं सगळं हे. सो असं स्पेसिफिक नाही की मीच लिहीन आणि मग मीच सगळं प्रेझेंट करेन. सो बऱ्याचदा असं होतं की काही बऱ्यापैकी लिहितो मीच, प्रेझेंट करतो. बट बऱ्याचदा इतर काही कवी लोकांचं किंवा लेखकांचं पण मी साहित्य उचलून हे करत असतो, रेकॉर्ड करत असतो कॉन्टेंटसाठी, इंस्टाग्रामच्या कॉन्टेंटसाठी. सो ह्याच्यात असं मी हे टाकलेलं नाहीये की मी माझंच एकट्याच करेन किंवा काय. जे छान आहे, जे माझ्या आवाजात ऐकायला लोकांना आवडेल ते मी निवडतोय. राहिला प्रश्न नावाच्या सिरीजचा, तर नावाची सिरीज मला खूप दिवसांपासून करायची होती. मला त्याचं पोटेन्शियल माहित नव्हतं की हे कसं वर्क करेल. पण माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की तिने एक पोस्ट पाठवली मला, 4 ओळी लिहिली होती त्याच्यावरती एका नावाविषयी स्पेसिफिक. सो ती म्हणली की बघ म्हणे ही छोटीशी पोस्ट आहे, एका नावावरती केली आहे, त्याच्या सगळ्या पोस्ट बघ म्हणे त्या पेजवरचे. सो त्या नावाचे लोक तिथे येऊन लाईक करतात आणि रीच वाढतोय म्हणे. सो तू ह्या अशा टाईपचं का करत नाही? म्हटलं मला करायचंय बट मी अजून त्याच्यात हात घातले नाही. म्हणजे ट्राय करून बघेन. म्हटलं ठीक आहे, तुझं नाव सारिका आहे ना, तर मी तुझ्या नावानेच आपण एक ट्राय करून बघू म्हटलं कसं होत आहे. सो मी फर्स्ट नेम सारिका हे नाव केलं होतं आणि ते जस्ट केलं आणि टाकून दिलं. म्हटलं आता बघू त्याचे रिस्पॉन्स वगैरे. सो ते बूम झालं तिथे डायरेक्ट. ते खूप पसरलं ते भयानक आणि रिक्वेस्ट सुरू झाल्या. आता हे नाव घ्या, ते नाव घ्या, ते नाव. म्हटलं आता हे दुकान चालू करावं लागणार आता. सो तिथून ते नावाच्या सिरीजचं सुरू झालं होतं. पण मग येतोय तेवढा प्रतिसाद हो, नावांचा? माझं डिसेंबर पूर्ण बुक आहे आता. लोकांनी स्पॉन्सर हे करून ठेवले. बरेचसे सिक्रेटली स्पॉन्सर करतात. आय डोंट नो त्यांचं काय असतं की मला ह्या नावाचं ऐकायचंय बट माझं नाव नाही आलं पाहिजे, असं पण बरेच असतात. काही जण देतात नाव. सो ऑलमोस्ट एव्हरी डे माझं एक नाव कव्हर होतं. मागचं मी ऑक्टोबरच्या एंडिंगला सुरू केलं की आता मी वानोळा देणं बंद करेन. आता मी डायरेक्ट विक्री चालू करणार आहे. सो मी आधी काही नावं घेतलेत, जे काही कॉमन नाव असतात काही. ही माझी थीम पोहोचावी म्हणून. देन मी स्पॉन्सरशिपचं हे टाकलं त्याच्यात की तुम्ही स्पॉन्सर करा. मग मी बेअर मिनिमम चार्जेस, जास्त चार्ज घेत नाही मी. बट मग मला फ्री पण करायचं नव्हतं ते. सो ऑक्टोबरच्या एंडिंगला केलं आणि मिडल ऑक्टोबरपर्यंत नोव्हेंबर पूर्ण माझं बुक झालं होतं. सो आता डिसेंबर पण ऑलमोस्ट फुल आहे. सो चाललंय आता ते. आय डोंट नो हे कुठपर्यंत चालेल पण चाललंय आता. म्हणजे प्रत्येक दिवस बुक झालेला आहे नावांसाठी. प्रत्येक दिवशी वेगळं नाव आहे. सो आहे, चांगला रिस्पॉन्स आहे त्याला. मग आता राधिका नाव कधी घेणार आहात तुम्ही? स्पॉन्सर करा होऊन जाईल. ओके, नक्की करेन, नक्की करेन. पुढे मला असं विचारायचंय की तुमच्या अपकमिंग प्रोजेक्ट्स बद्दल आम्हाला सांगा. उत्सुकता लागलेली असेल व्ह्युअर्सला, जे बघणारे आहेत ज्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, त्याबद्दल आम्हाला काही सांगा. येस, मला एक व्हॉइस ओव्हरशीच रिलेटेड एक इतिहास सांगणारी एक सिरीज करायची, थोडीशी वेगळ्या अँगलने. माझं अजून रायटिंग चालू आहे. काही एपिसोड्स मध्ये मी ते करणार आहे. सो ते येईलच न्यू इयर मध्ये. प्लस हे एक नाटक लिहितोय मी रंगभूमीसाठी. बट त्याचं अजून लिखाण चालू आहे. बट 2026 मध्ये मला या 2-3 गोष्टी आहेत, ज्या अजून काही प्लॅन्स आहेत बट ते अजून प्रॉपर एक्झिक्यूट नाही म्हणून आता मला सांगावंसे वाटत नाही. ते कदाचित असं वाटतं की ते येऊ द्यावं समोर आणि मगच लोकांना वाव सरप्राईज व्हावं, असं या अनुषंगाने आहेत. नाटक पडद्यावर येणार आहे का फक्त व्हॉइस ओव्हर पुरतं मर्यादित असणार आहे? नाटक स्टेजवरचं नाटक, थिएटर. हा, मी तेच म्हणतो. पडद्यावरचं. हा, पडद्यावरचं, राईट. सिनेमाला पण पडद्यावरच बनतो ना आपण. सो स्टेजवरचं नाटक. ओके. ते कधीपर्यंत बघायला मिळेल आम्हाला? आणि त्याचा अजून स्वयंपाक चालू आहे त्याचा. रायटिंग चालू आहे त्याची. ओके. एखादा व्हिडिओ किंवा रील जेव्हा व्हायरल होते
आणि लोकांचं त्याच्यावर खूप आपल्याला प्रेम मिळतं, प्रतिसाद मिळतो, तेव्हा आयुष्यात काय बदल होतो कॉन्टेंट क्रिएटर म्हणून? काय नाही, मोबाईलमध्ये जास्त बघतो माणूस आणि बायकोच्या शिव्या खातो. याच्या पलीकडे काय होत नाही. घरच्याच्या शिव्या खातो माणूस. जबाबदारी वाढली असं वाटत नाही? हो, अर्थात जबाबदारी वाढतेच. कारण की लोक आपल्यावर विश्वास ठेवायला लागतात. आणि आता आपल्याला अजून चांगलं द्यायचं आहे हे आपल्याला मनात ठासावं लागतं की हे आवडलंय आता. तेच ना, की तुम्ही सक्सेस इझिली होऊ शकतं, बट ते सस्टेन करणं हे मोठं स्किल आहे. सो त्याच्यावरच येते. म्हणजे एखादी रील व्हायरल जाणं म्हणजे पण खूप मोठी जबाबदारी आहे. त्याच्यावरती लोक अपेक्षा ठेवतात की ह्याच्यापेक्षा आणखी छान छान आपल्याला बघायला मिळणार. लोक सुचवतात की आता ह्या विषयावरती करून बघा, त्या विषयावर करून बघा. सो हे जबाबदारीचं काम आहे. आणि तिथे जर नाही झालं ना, तर मग ती निराशा चांगली. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखाद्या कॉन्टेंटवरती मी खूप दिवस लिखाण करतो, खूप दिवस त्याच्यावरती एडिटिंग करतो, साऊंड्स वगैरे या सगळ्या गोष्टींचा करतो, आणि पण मग ते नाही होत, ते चालत नाही. म्हणजे कुठे काहीच मेहनत न घेतलेली रील मिलियन मध्ये जाते बऱ्याचदा, आणि खूप मेहनत घेतलेली 6,000 पण क्रॉस करत नाही. एक्झॅक्टली. तुम्ही पण या गोष्टीला रिलेट करू शकताय की तुम्ही खूप मोठ्या गेस्टला बोलवलंय, तुम्ही अपेक्षा ठेवली की आता हे आता ह्यांचं कॉन्टेंट सांगणार, बट ते नाही चालत. होत असेल असं. हो, झालंय. हो. सो हे ना आपल्या हातात नाही बऱ्यापैकी. बट हेच सोल्युशन, प्रयत्न करत राहा. नेकी कर और यूट्यूब पे डाल. जेव्हा मी माझं व्हॉइस ओव्हर केलं तेव्हा शेवटच्या 2 दिवसात त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही ॲज अ वर्क फ्रॉम होम म्हणून पण ह्याच्याकडे बघू शकता आणि फ्रीलान्सर काम करू शकता. तर तुम्ही घरी स्टुडिओ बनवा. आता तुमचे ऑलमोस्ट व्हिडिओ हे तुम्ही घरी गेलेलेच असतात. आता तुम्ही मगाशी उल्लेख केला एडिटिंग पण तुम्हीच करता. बऱ्याचशा स्क्रिप्टचं लिखाणही तुम्हीच करता. तर साधारण म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाला जर वाटलं म्हणजे व्ह्युअर्सपैकी, की मला माझा स्टुडिओ घरीच छोटासा ओपन करायचा आहे. साधारण किती खर्च येईल आणि त्यासाठी काय लागेल? कारण सांगतात सगळेच, पण ते एक्झिक्युशन आपल्याला ते परवडणारं आहे का? त्याच्यासाठी म्हणजे जसं चार्ज करायला लागतो मोबाईल, त्याच्यासाठी काही करायला लागतं का? ह्या सगळ्या एकंदरीत सगळंच. ओके. हो, मी मी या गोष्टीला असं मानतो की व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जर योद्धा आहे ना, तर त्याचा माईक त्याची तलवार आहे. सो तुम्हाला जर या इंडस्ट्रीत यायचं आहे, तर हे खूप नंतरची गोष्ट आहे की लोक तुम्हाला, एखादा स्टुडिओ तुम्हाला कॉल करून बोलवून घेईल की ये आमचं असं रेकॉर्डिंग आहे, ये आणि रेकॉर्ड कर. त्या गोष्टीला वेळ लागतो. तुम्ही एक्स्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो त्या ॲज अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. बट जर तुमच्याकडे जर तुमची तलवार असेल, तुमचा माईक तुमचा स्वतःचा असेल, घरी असेल, तर रिक्वायरमेंट चालू असतात, सुरू असतात. तुम्हाला ते फक्त निवडायची आहे किंवा तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे, तुमचे सॅम्पल्स वगैरे हे करून, अप्रूव्ह करून. आणि राहिला प्रश्न खर्चाचा, तर आता हे ना याच्यात खूप साऱ्या रेंज आहेत वेगवेगळ्या. बट बेसिक स्टुडिओ मला असं वाटतं की 15,000 ते 25,000 मला वाटतं क्रिएट होऊ शकतं. बाकी मग ते स्किल तुमचं आहे की तुम्ही कामं कसे खेचताय. सो त्यासाठी तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करत राहा, तुमचा आवाज लोकांना ऐकवत राहा, लोकांना कळू द्या की तुम्ही ही सर्व्हिस देताय, की तुम्हाला काही रेकॉर्ड करायचं असेल तर ते मी करून देऊ शकतो. सो इथे जो काही खर्च आहे तो कम्प्युटर वगळून 15-25 पर्यंत तुम्ही एक छान तुमचा बेसिक सेटअप क्रिएट करू शकताय. बट हे नाहीये, फक्त सेटअप घेणंच हे नाहीये. तुम्ही ज्या रूम मध्ये बसून, आता इथे आपण बसलोय, यांनी जसं आवाज घुमू नये म्हणून हे सगळे प्रयोजन केलेत, जसे फोम वगैरे लावलेत. सो तुम्ही ज्या रूम मध्ये बसून रेकॉर्डिंग करताय तिथे आवाज घुमू द्यायला नकोय. म्हणजे आवाज असा इको नाही झाला पाहिजे. जे काही बोलतोय इको नंतर आपण इफेक्टने पण देऊ शकतो, बट आवाज हा रॉ राहायला पाहिजे, न घुमलेला राहायला पाहिजे. सो तुम्ही जिथे रेकॉर्ड करताय ना, ती रूम पण तुम्हाला व्यवस्थित करायची. सो तिथे पण तुम्हाला थोडाफार खर्च आहे, किंवा तुम्ही जुगाड करून रूम मध्ये पसारा करून पण ह्या गोष्टी अडवू शकतात, आवाज घुमू न देणं. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही या क्षेत्रात घर बसल्या काम करू शकता. आहेत माझे काही मित्र, त्यांना मी आयडिया देऊन ते पण छान हेल्प करतात मला जेव्हा मल्टिपल व्हॉइसेस लागतात. सो आहे म्हणजे फर्स्ट स्टेप तर तीच आहे ना, तुम्ही तुमच्या भाषेवर काम करा, तुमच्या आवाजावर काम करा, आणि तलवार विकत घ्या, म्हणजे माईक घ्या आणि तुमचं काम चालू करा. सो तुमचे जर या पहिल्या स्टेप जर तुमच्या क्लिअर असतील, तर तुम्ही
बेशक तुम्ही चालू करू शकता व्हॉइस ओव्हर घरून करणं. तर माझीही तशीच सुरुवात झाली ना. लॉकडाऊनमध्ये सगळे कामं बंद असताना मला एक कॉल आला होता, की त्याचे एनजीओ होते. सो त्यांनी लॉकडाऊन निमित्ताने काही गरिबांना वगैरे अन्नधान्य वाटप वगैरे त्यांनी काही हे सगळ्या मदती केल्या होत्या. सो त्यांना त्याचा एक अहवाल बनवायचा होता, की आम्ही हे एवढं काम केलंय. सो आम्हाला एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे सबमिट करण्यासाठी, की आमची संस्था कशी काम करते. सो त्यांना म्हटलं, की स्टुडिओ वगैरे तर बंद आहे. नाही म्हणे, मोबाईलवर रेकॉर्ड करून द्या, आम्ही पे करू तुम्हाला. सो मी त्यांची स्क्रिप्ट मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून त्यांना शेअर केली. त्यांनी पैसे दिले. मी घरी किराण्याचे पैसे भरले त्याच्यामुळे. सो वडील म्हटले, कुठून आणले पैसे? म्हटलं नाही, म्हटलं मला एक काम आलं होतं. सो मी मोबाईलवर रेकॉर्ड करून दिला. सो वडील बोलले, जर मोबाईलवरून जर तू कमवू शकतो, सो मग तू सेटअप का नाही करत आहे तुझं? स्वतःचा स्टुडिओ का करत नाही? म्हटलं त्याला खरंच आहे. ठीक आहे म्हणे, करू आपण हळूहळू करू म्हणे क्लिअर सगळं. सो तिथे इन्स्पिरेशन मिळालं, की हे जर मी अजून 4-5 वर्ष आधी चालू केलं असतं तर मी आणखी खूप काही करू शकलो असतं. बट ठीक आहे, जे आहे ती वेळ योग्य आहे. सो लॉकडाऊनमध्ये मग मी हा सगळा सेटअप क्रिएट केला. बेसिक सेटअप केला आधी माझ्या रूममध्ये आणि बस हळूहळू यायला लागले कामं. आणि मग नंतर इतके कामं आले, की मला बऱ्याचदा वेळ नसतो बाकी गोष्टी करायला सुद्धा, लिहायला सुद्धा बऱ्याचदा वेळ मिळत नाही. इलेक्शन्समध्ये तर मला कठीण होऊन जातं एकदम हे करणं, बाकीचे कामं करणं किंवा कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तिकडे लक्ष देणं पण अवघड होऊन जातं. सो येस, घरून चाललोय एकदम व्यवस्थित. सो आता मी माझा स्टुडिओ पण व्यवस्थित करून घेतला यावर्षी. पॅक करून घेतला, त्याला बाहेरचे आवाज आता आत येऊ देत नाही मी. आणि चांगलं सुरू आहे, म्हणजे गृह उद्योग म्हणूयात त्याला आता माझं. आतापर्यंतच्या आपल्या संवादामध्ये तुम्ही वडिलांचं नाव 2-3दा घेतलं. आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासातलं वडिलांचं योगदान काय होतं? योगदान मीच खूप मोठं योगदान या जगाला त्यांनी दिलेलं. त्यांनी खूप सपोर्ट केलाय. इव्हन फक्त वडीलच नाही, बायको आहे, बहीण आहे, आई आहे, सगळे खूप सपोर्ट करतात. मला असं वाटतं ना, कला क्षेत्रात यायचं आहे ना, तर तुम्हाला घरचा सपोर्ट पाहिजे. कारण की इथे प्रसिद्धी मिळते आणि एका रात्रीत मिटूही शकते. आणि किंवा चालले तर तुम्ही खूप चालू शकता. सो इथे सपोर्ट खूप महत्वाचा आहे, इमोशनली पण, प्रॅक्टिकली पण, की जरी हारलास तरी आम्ही आहोत. हा जो दिलासा आहे, हा हरू देत नाही माणसाला. सगळ्यांनाच तशी फॅमिली मिळत नाही ना सर. हा नाही, मी तेच म्हणतो ना, आहे, महत्वाचं आहे ते मिळणं. सो मिळत नाही त्याला तर आपण तर काही करू शकत नाहीये. सो असं नाही की घरच्यांच्या विरोधात जाऊन कोणी सक्सेस झालं नाही, असं नाही. दोन्ही ठिकाणी सक्सेस रेशो आहेत. बट तेच ना, की तुम्हाला जर घरून सपोर्ट असेल तर तुमचे बरेचसे कष्ट कमी होऊन जातात. सो सपोर्ट मिळाला मला, त्याच्यामुळे. एक आवाज लाखो लोकांना जोडू शकतो. जसं तुमचा आवाज आहे, प्रत्येकाच्या मनात तो घर करून जातो किंवा त्या क्षणापुरतं आपल्याला थोडंसं हायसं वाटतं. पण तुम्हाला आवडणारा आवाज कोणाचा? आवाज संदीप खरे. ओके. हो. म्हणजे मी लहानपणी नाही, कॉलेजच्या वयात खूप ऐकलंय संदीप खरेला. आणि असा आवाज असायला हवा असं मला वाटायचं. सो येस, तो आवाज आवडतो मला. माझा फेवरेट आवाज आहे. म्हणजे त्यांचं जे कविता वाचन वाटल्यापेक्षा जे सांगणं असतं ना, त्यातून मी खूप शिकलोय. सो तो आवाज आवडीचा आवाज आहे माझा. स्टोरी टेलवर त्यांचे काव्य वाचन खूप काही स्टोरी टेल म्हणजे त्या माणसाने आवाजाच्या क्षेत्रावरती खूप काही कमवलंय. कधी भेटलाय त्यांना? भेटलो म्हणजे कार्यक्रमाला वगैरे अटेंड केलंय, बस असं वैयक्तिक असं भेटलेलं नाहीये अजून नाही. ओके. इन्फ्लुएन्सर बरेच असतात. इन्फ्लुएन्सर म्हणजे आम्हाला आमचे तुम्ही आवडते इन्फ्लुएन्सर आहात. तुमचं आवडते इन्फ्लुएन्सर कोण आहे? एकंदरीत सगळ्याच बाबतीत. असं स्पेसिफिक नाहीये, बट माझे मित्र आहेत. माझा एक मित्र आहे मंगाजी, सगळ्यांना माहित असेल तो. सो त्याचा प्रवास मी खूप जवळून बघितला. सो त्याने कशी सुरुवात केली आणि आज तो काय बनलाय, ही खूप मोठी इन्स्पायरिंग गोष्ट आहे. सो तो फेवरेट आहे, नाशिकचा आहे म्हणून पण. आणि त्याला समोर असं घडताना बघितलंय ना, तर त्याच्यामुळे खूप छान वाटतं असं. सो तो आवडतो मला. म्हणजे प्रत्येकाला आवडतोच तो, बट मला जास्त त्यामुळेच की मी त्याला जवळून घडताना बघितलंय. म्हणजे काहीच नसणं आणि खूप काही होऊन जाणं, हा जो प्रवास आहे ना, त्यामुळे मग मी मानतो त्या माणसाला, ओके. मंगेश काकड. ओके.
आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत हम्म. आणि आपल्याकडे ते माध्यम आहे की आपल्याला खूप लोक ऐकत असतात, बरोबर? काल एक गोष्ट अशी ऐकली की जी मोठी माणसं असतात ती थोर तेव्हा होतात जे ते थोर पण त्यांच्या आचरणात असलं पाहिजे. म्हणजे काही माणसं असतात समाजात जे छान छान लिहितात किंवा छान छान बोलतात, पण घरी जाऊन ते वेगळेच असतात किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं वेगळं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचे असतात, विरुद्ध त्यांची एक बाजू असते. तसं तुमच्या बाबतीत काही आहे का? नाही, मला असं वाटतं की मी जसं आहे तसंच मी पोर्ट्रे करतोय. आणि मला असं वाटतं की जो माणूस जे दाखवतोय तो जर तो नसेल तर मला असं वाटतं ओळखता येतं ते की कनेक्ट नाही होत. कनेक्ट नाही होत किंवा मग अरे हा काहीतरी चुकीचं बोलतोय किंवा अरे हा असं नसेल. हे आपले इम्पल्स आपल्याला सांगतात आणि ते टिकतही नाही ते लोक. हे बघा, हे जे क्षेत्र आहे ना, हे जे काही तुम्ही जितके जेन्युइन असाल ना, बघणारी पब्लिक मूर्ख नाहीये किंवा वेडी नाहीये किंवा हे नाही, अडाणी नाहीये की त्याला कळणार नाही एखादी. आणि ही नॅचरल गोष्ट आहे की एखादा कॉन्टेंट आवडतोय कारण की तो रिलेट होतोय त्यांना. सो तो रिलेट होत नाही याचा अर्थ तुमच्याकडे त्याचा पूर्ण अभ्यास नाहीये किंवा नॉलेज नाहीये. सो मला असं वाटतं की जे आहोत आपण ते पोर्ट्रे झालं पाहिजे. आणि जर तुम्ही उगाच आव आणला, आव्वाचा सव्वा केला तर तो जाणवतो. तुम्ही नाही फसवू शकत लोकांना. कॅमेराचं माध्यम असं आहे ना की तो तुम्हाला चोरी करू देत नाही. सो तुम्ही जितके जेन्युइन आहात तितके दाखवा. जास्त त्याला ताणलं की ते फाटतं. इन्फ्लुएन्सरच्या जगामध्ये सोशल मीडिया हे जे काही आलंय ह्याच्यामध्ये हे आज आहे, हे उद्या असेल का नाही आपल्याला माहिती नाही. नाही. पण मग उद्या जर नव्याने पुन्हा सुरुवात करावीशी वाटली तर कुठून कळा? लिखाण, व्हॉइस ओव्हर की डिरेक्शन? हा, म्हणजे आता जसं की आता सिनेमा आहे, नाटक आहे, याला एक इतिहास आहे आपल्याकडे की हे खूप वर्षांपासून चालत आहे आणि आज आपण इथपर्यंत आलोय आणि हे पुढे पण बंद होणार नाही कारण की लोकांना या सगळ्याची सवय लागली आहे. बट हे जी आहे ना, हे जे सोशल मीडिया वगैरे आहे ना, हे असं मध्येच टपकलंय. म्हणजे असं डायरेक्ट असं आलं, मोठा बूम झालाय आणि सगळे त्याच्या मागे लागले. आणि काय सांगता येतं, उद्या आपले माननीय पंतप्रधान म्हणाले की उद्यापासून हे बंद करायचं आपल्याला, तर ते बंद होऊ शकतंय. बट तुमचा प्रश्न असा आहे की मी सुरुवात कुठून करेल? येस. नाही, आता इथे ना आपण एकतर कुठला तरी एक प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा, जसं टिकटॉक बंद झाला म्हणून लोक इंस्टाग्रामवरती शिफ्ट झाले, तसं काही जाईल तर काहीतरी येईल पण. आणि जे काही मेहनत तिकडे घेतली होती ती पुन्हा नव्याने इकडे घ्यावी लागेल. किंवा आपण मे बी प्रचलित असल्यामुळे लोकांना फार कष्ट होणार नाही आपल्याला शोधायला. सो जे तिकडे चालू होतं तेच इकडे चालू ठेवेल. आणि जर परत सुरुवात करायची असेल तर एक ट्रूथ असं आहे की कुठलीही ऍक्टिव्हिटी, मग ते सिनेमा बनवणं असो, नाटक बनवणं असो, नाटक उभं करणं असो, व्हॉइस ओव्हर करणं असो किंवा हे पॉडकास्ट इंटरव्ह्यू घेणं असो, याच्यातला सगळ्यात बेसिक जी गोष्ट आहे ती लिहिणं आहे, स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्टला खूप लोक प्रॉपर्टी पण संबोधतात कारण की तो एक मॅप आहे. जोपर्यंत तुम्ही पेन पेपर घेऊन किंवा कीबोर्डवरती टाईप करत नाही तोपर्यंत या जगातला कुठलाही इव्हेंट, कुठलाही ऍक्टिव्हिटी होऊ शकत नाही. सो तुम्हाला चॅनलाइज होण्यासाठी, तुम्हाला सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला चालू राहण्यासाठी स्क्रिप्ट, मला असं वाटतं की स्क्रिप्टलेस सुरुवात होईल माझी पण. सो स्क्रिप्ट. म्हणजे लिखाण पहिलं प्रेम आहे. लिखाण पहिलं प्रेम आहे कारण त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. सो तुमच्याकडे पर्याय नाही, तो त्याला पहिला पर्याय ठेवण्या पलीकडे. जोपर्यंत तुमचा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही चालू शकत नाही. सो सुंदर रस्ता बनवूयात आपण, फक्त कोण किती छान रस्ता बनवतो त्याच्यावरती. सो लिखाणच, कारण की लिखाणाशिवाय काही होऊ शकत नाही. सो लिखाण प्रायोरिटी आहे. हे पॉडकास्ट बघणाऱ्यांपैकी जर एखादा कोणी मराठी दिग्दर्शक असेल, त्याला महाराजांचा सिनेमा बघायचा असेल आणि तुम्हाला जर महाराजांचा व्हॉइस मिळाला, तुम्ही कराल का? मी तेच म्हणतो ना की आता एक सिरीज येते याच्यावरती, AI वरती जनरेट होतीये. सो त्याच्यातल्या महाराजांचा आवाज हा माझाच आहे. सो आणि खूप साऱ्या कॉन्टेंटमध्ये मी महाराजांचा आवाज म्हणून पण काम अपिअर झालोय. आणि अशी जर संधी येणार असेल तर मला मनापासून करायला आवडेल. मलाही आवडेल, कारण म्हणजे
तो जो शिवाजी महाराजांवरचा तो कालचा आम्ही जो स्क्रिप्ट ऐकलं ना, अगदी तंतोतंत वाटत होतं. म्हणजे ते छान भिडत होतं मनाला. असं वाटत होतं की कुठेतरी किती छान म्हणजे महाराज बोलतायत. डोळे बंद करून जर ऐकायला गेलं तर असं वाटतं वाव! असंच बोलले असतील कदाचित. असं बोलत असतील कदाचित. ते इतकं भावतं. यात मला असं एक थोडंसं चेंज करायला आवडेल की महाराजांच्या आवाजापेक्षा मला सह्याद्रीचा पण आवाज व्हायला आवडेल. ओह वॉव! कारण की ग्रेट. ते दॅट्स सगळे ऑल इन्क्लुसिव्ह आहे त्याच्यात. येस, सो येस. म्हणजे मी सह्याद्री बोलतोय हे वाह, किती वाह! छान वाटेल असं छान, सह्याद्रीच्या आवाजात बोलतोय. छान. सो हे काल्पनिक आहे पण छान वाटेल असं पण छान वाटतं. मनातली इच्छा आहे ही. येस. मल्टिपल जेव्हा तुम्हाला व्हॉइस ओव्हर सोबत काम करायचं असतं, मग त्याची सांगड तुम्ही कशी घालता? म्हणजे कशी म्हणजे तुमच्या स्टुडिओमध्ये एकाच व्हॉइस ओव्हरची अरेंजमेंट आहे का बाकी इतर कलाकारांनी तुम्ही घेऊन कुठलं काम केलंय किंवा करणार आहात भविष्यात? नाही हे माझं जे काही काम आहे हे पूर्णपणे इंडिव्हिज्युअल आहे. मी ऍक्च्युली मला काम येतानाच फक्त माझ्यासाठी येतात. आणि जर क्लायंटला रिक्वायर असेल की फिमेल आर्टिस्ट पाहिजे किंवा हे असेल तर मी त्यांना स्टुडिओत बोलवत बसत नाही. त्यांना त्यांचे स्टुडिओज त्यांचे सेटअप क्रिएट केलेत त्यांनी स्वतः. सो मी एखाद्याला फोन करेन मग तो रिक्षा पकडेन मग माझ्या स्टुडिओवर येईल मग तो माझाही वेळ खाईल आणि मग त्याचं रेकॉर्डिंग करू. त्याच्यापेक्षा सोपं हेच आहे ना की मी त्याला स्क्रिप्ट पाठवेल आणि तू तुझ्या सेटअपवरून मला तुझं व्हॉइस पाठव. सो हे तुझे झालंय. हे असंच काम चालतं. सो तुम्ही जर व्हॉइसवर आर्टिस्ट असाल तर मी तुम्हाला बोलवण्यात वेळ घालवणार नाही आणि समोरचा घोड्यावर असतो त्याला पटकन हवं असतं. आणि इथे मग स्टुडिओ बुक करा तिथे पोहोचा मग ते करून घ्या मग ते सगळं ते एवढी लेंदी प्रोसेस होण्यापेक्षा इथे पटकन कॉल केला तुझ्या सेटअपवरती एवढ्या लाईन पाठव ते मिक्स करून मग ते काम होत असतं. सो आणि माझा स्टुडिओ जर विचारणार असेल तर माझा स्टुडिओ पूर्णपणे इंडिव्हिज्युअल आहे. मी माझ्या स्वतःसाठीच वापरतो. ओके. येस. सर जाता शेवटचं तुमच्या आवाजातलं काहीतरी आम्हाला ऐकवा. ओके. एक कविता ऐकवतो. थोडासा जड विषय. जाऊनी आलो मौतीस एका. जाऊनी आलो मौतीस एका अस्तित्व जळाले एकाचे. मीही आज चालतो आहे. बंद पडता मलाही जळायचे. आज पाहतो सारे सारे दिसते जे जे डोळ्याला. आज पाहतो सारे सारे दिसते जे जे डोळ्याला. बंद डोळे एकतर झोप अन्यथा तेही जाते जाळल्या. काय गुंतलो त्या स्पर्शात. काय बसलो हरवून मोहात. काय गुंतलो त्या स्पर्शात काय बसलो हरवून मोहात. जिंकायचा होता सूर्य सरणावरती भेटू म्हटला. वाह. रोज निजेत मृत्यू मित्र स्वप्न सांगे जिवंत तू. रोज निजेत मृत्यू मित्र स्वप्न सांगे जिवंत तू. लागेल झोप बिन स्वप्नाची आग असूनही चटका नाही. जिवंत वाटतो या क्षणी जुना म्हणून ओळखला जाईन. जिवंत वाटतो या क्षणी जुना म्हणून ओळखला जाईन. नवा कोणी येईल लगबग जुना होत मला जाळून जाईल. भास आहेत सर्वत्र. भास आहे सर्वत्र सरणापासून धावतोय वेडा. भास आहे सर्वत्र सरणापासून धावतोय वेडा. थकतील पाय एक दिवस तू शेवटी जाळल्यात जाणार. जाऊन आलो मौतीसे एका अस्तित्व जळाले एकाचे. सो हे मराठी भाषा दिनानिमित्त मी लिहिलं होतं. ओ वाव स्वल मी विचारणारच होते स्वलिखित आहे का? खूप सुंदर. खूपच सुंदर. थँक्यू सो मच. याच नोटवर आजचा आपला एपिसोड संपतो इथेच. एपिसोड कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू.